कमल किचन अँड DIY मध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे असेच माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि सर्वांबरोबर शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं आणि 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे मी। शेंगदाणे आणि खोबरं हे मी रात्रभर भिजत ठेवले होते। आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे, फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण फाईन पेस्ट केली। मी एका पॅनमध्ये एक पडीभर तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। इडलीची व्हाईट चटणी बनवणार आहोत। तेल गरम झालंय, आता आपण 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। मी अंदाजे मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं, मिक्सरला चटणी वाटताना त्यामध्येच मी 2 मिरच्या घालून घेतल्या होत्या। मुलांना तिखट लागतं, मी मुलांसाठी ही चटणी बनवते, त्यासाठी मी 2च मिरच्यांचा वापर केलाय। 1 चमचा जिरं घालून घेतलं। जिरं छान फुललं की त्यामध्येच 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची। फोडणी छान झाली आहे। यामध्येच आपल्याला वाटून घेतलेली चटणी घालून घ्यायची आहे आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। चटणी खूप थिक झाली आहे, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता। मी थोडं पाणी ॲड करते। खूप थिक पण नको आहे आपल्याला चटणी। या चटणीमध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। एक उकळी येईपर्यंत आपल्याला छान ही शिजू द्यायची आहे। मध्ये मध्ये छान ढवळत राहायची आपल्याला चटणी। 1 चमचा मीठ घालून घेतलंय मी आणि अर्धा चमचा थोडं सेंध मीठ सुद्धा घातलंय, त्याने चव छान येते चटणीला। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता। एकदा छान फिरून द्यायची आणि उकळी येईपर्यंत आता छान शिजून घ्यायची आहे। एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही चटणी इडली, डोसा किंवा आप्प्याबरोबर सुद्धा छान लागते। यामध्ये कोथिंबीर न घालता आपण ही चटणी उपवासासाठी सुद्धा बनवू शकतो। चवीला अप्रतिम लागते। चटणीला छान उकळी आली आहे। उकळी येईपर्यंत आपल्याला शिजू द्यायची होती। आपली चटणी बनवून तयार आहे। चला तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू। मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालून घेतलंय। बोटाच्या सहाय्याने चेक करू शकता। पाणी थोडंसं आपल्या बोटाला वरपर्यंत आलं पाहिजे, त्यानुसार चेक करून घ्यायचं। त्यामध्ये हळद आणि 1 चुटकी हिंग आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। कुकर आणि थोडंसं तेल आपण यावरती घालूया, म्हणजे कुकरची शिट्टी होताना डाळ वरती येणार नाही। आता आपण कुकर लावून घ्यायचं आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि डाळीचं भांडं त्यामध्ये ठेवून त्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे, म्हणजे डाळ उतू जाणार नाही किंवा खाली सांडणार नाही कुकरमध्ये। झाकण लावून घेतलं, कुकर चढवून द्यायचा। तोपर्यंत आता आपण इडलीची तयारी करू। मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बॅटर मी घरीच तयार करून घेतलं आहे। 2 वाटी रेशनचा तांदूळ घेतला होता, त्यामध्येच 1 वाटी उडीद डाळ घातलेले आहे आणि 1 छोटा चम्मच मेथ्या घातलेल्या होते। रेशनच्या तांदळामुळे इडली छान जाडीदार हलकी तयार होते। मी हे 4-5 तास भिजत घातलं होतं आणि मिक्सरला बारीक वाटल्यानंतर ओव्हरनाईट ठेवलं होतं।
बॅटर छान फुललं आहे. जेवढं आपण त्याला एक साईडनं फिरवत राहू तेवढं ते छान फुलतं. आता इडलीच्या कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून आपण गॅसवर गरम करायला ठेवून देऊ. ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण आता इडलीचं बॅटर तयार करू. यामध्ये मी थोडे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे आपण फिरवून घेऊ. यामध्ये थोडीशी इनोसुद्धा घालायची आहे. जर बॅटर फुललं नसेल तर आपण थोडी इनो वापरू शकतो, म्हणजे आपल्या इडल्या जाळीदार छान तयार होतात. बॅटरमध्ये आणखी थोडं पाणी घालून घेऊ आणि फिरवून घेऊ. एका साईडनेच आपल्याला फिरवत राहायचं आहे. बाजारामध्ये इडलीचा तांदूळसुद्धा मिळतो, पण रेशनच्या तांदळाने इडल्या छान होतात, छान जाळीदार होतात, हलक्या तयार होतात. त्यासाठीच मी रेशनचा तांदूळ यूज केला आहे. जेवढं आपण हे एका साईडने बॅटर फेटत राहू तेवढं ते फुलून येतं. बॅटर छान फुललं आहे. आता आपण इडलीच्या मोडला तेल लावून घ्यायचं आहे. ही तयारी आपल्याला पटकन करायची. त्यामध्येच इडलीचं पीठ आता आपण घालता येतं. लगेच इडली कुकरमध्ये सुद्धा आपल्याला लावायची आहे. एक एक करून आपण एक पळीभर इडलीचं पीठ एका एका मोडला टाकत राहू. अशाच प्रकारे आपण सगळ्या इडलीच्या भांड्यामध्ये बॅटर टाकून घेऊ. इडलीचा कुकर हा प्रीहीट झाला आहे. आता यामध्ये आपल्याला इडलीचा मोड ठेवायचा आहे. तो आपण ठेवून घेऊ. ज्या साईडला छिद्र येतात आहे तिथे आपण दुसरा इडलीचा मोड ठेवायचा, म्हणजे आपली वरची इडलीसुद्धा छान होते. अशा प्रकारे आपण ॲडजस्ट करून घेऊ. एकावर एक तिन्ही मोड ठेवून घ्यायचे आणि परत इडलीचं झाकण लावून घ्यायचं. 10 ते 15 मिनटात आपल्या इडल्या छान जाळीदार तयार होतात. 14 ते 15 मिनटं झाली आहेत. आपली इडली ही मस्त फुगली आहे आणि पांढरी शुभ्रसुद्धा झाली आहे. आता एक एक मोड आपण काढून घेऊ. इडलीचा टूथपिक घालून चेक करू. ती क्लीन येते म्हणजे आपली इडली छान झाली आहे. आता मोड काढून घ्यायचा. स्टीम असल्यामुळे दुसरा मोड पटकन निघत नाही, त्यामुळे थोडा वेळ आपण थंड होऊ देऊ. चमच्याच्या साईडने आपण साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली काढून घ्यायची आहे आपल्याला इडली मोडमधनं. इडली थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायची आहेत. ती गरम असल्या तर निघत नाही. आपली इडली तयार आहे. बघा किती जाळीदार झाली आहे आपली इडली. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या इडल्या तयार करून घेऊ. मी एका पॅनमध्ये एक पळीभर तेल घालून घेतलं. आता आपल्याला सांबार बनवायचा आहे. सांबार बनवण्यासाठी तेल गरम झालं की यामध्येच आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. 1 चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं छान फुलल्यानंतरच कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. आणि आता आपल्याला 1 वाटी कांदा, म्हणजे एक छोटा कांदा मी बारीक चिरलेला आहे, तो कांदा वापरते. आपल्याला यामध्ये जास्त कांदासुद्धा वापरायचा नाही. कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला टोमॅटोसुद्धा वापरताना एक छोटाच टोमॅटो वापरायचा आहे, नाही कारण की आपण यामध्ये सांबारामध्ये आपल्याला चिंचेचा कोळसुद्धा घालायचा आहे. तर सांबार हा आंबट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण जास्त मध्ये टोमॅटो वापरायचा नाही. आपल्याला टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. मी आता 1 चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चम्मच लाल तिखट घातले. अर्थातच सांबार बनवतो म्हटल्यावर सांबार मसाला 2 चम्मच घातला आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान. आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो आपल्याला यामध्येच घालून घ्यायचा आहे.
जास्त प्रमाणात आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा नाही आहे. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे इथे. आता टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. जी डाळ शिजवली ती आपल्याला छान घोटून घ्यायची होती, ती मी घोटूनसुद्धा घेतली. टोमॅटो छान शिजत आलेला आहे, नरम झाला आहे. आता यामध्येच आपण डाळ घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो, बाकीच्या भाज्यासुद्धा आपण घालू शकतो. आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. डाळ थोडी घट्ट होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी ॲड केलेलं आहे. हाय फ्लेमवर सुद्धा आता आपण शिजू देऊ शकतो सांबार. मी 2-3 चिंच ज्या भिजत घातलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि थोडासा गूळ ॲड केला आहे, म्हणजे आंबट गोड अशी चव याला छान येते. चिंच आणि टोमॅटो घातल्यामुळे सांबार थोडा आंबट होतो. त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी थोड्या प्रमाणात सांबारमध्ये गूळ घातला की त्याचा आंबटपणा कमी होऊन जातो. आता आपल्याला एक उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे सांबार. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. सांबार मी मुलांसाठी बनवला आहे, त्यामुळे यामध्ये लाल मिरच्यासुद्धा घातल्या नाहीत आणि तिखटसुद्धा कमी बनवलं आहे. तिखट आणि लाल मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. सांबारला छान उकळी आली आहे. आता आपण याच्यावरून थोडंसं कोथिंबीर घालून घेऊ. सांबार आपला रेडी आहे. इडली सांबार आणि चटणी रेडी झाली आहे. आता आपली नवीन रेसिपी आपण करायला घेऊ. डोसा बनवून घेऊ. याच पिठापासून आपल्याला डोसा बनवायचा आहे. एका वाटीमध्ये मी बॅटर घेऊन तव्यावर छान गोल आकारात फिरवून घेतलं आणि आता आपण थोड्या वेळ हा एका साईडने होऊ देऊ मंद आचेवर. हाय फ्लेम ठेवायची नाही आहे. मी पॅन आधीच गरम करायला ठेवला होता. पॅन छान गरम झाला होता, त्याच्यानंतरच मी याच्यावर डोसा घातलेला आहे. तुम्हाला जाड किंवा बारीक जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोल आकारात डोसा बनवू शकता. एका साईडने तो छान झाला की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने परत भाजून घ्यायचा आहे. डोशाला छान जाडी आली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेऊ. तुम्हाला जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजून घ्या. आता आपला डोसा रेडी आहे. हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. डोसा रेडी आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसेसुद्धा बनवून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.